गुड मॉर्निंग. मी प्रतीक्षा हाडी माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. काल आलं होते इकडे गावाला. साहेबांची तयारी झाली, माझी तयारी झाली. तर इकडे इंजिन आणि पाईप आणून ठेवलं पाठीमागे. तर घरात खूपच उंदीर झाले तिथे, तर पटकन भीती वाटते. तर बाहेर वेर करंडी आहे त्याची. तर चला आता मी ते सकाळीच निघणार होते, पण झाडांना इथे पण पाणी द्यायचं होतं. तर झालं, आवरलं सगळं काम इकडे. तर चला आता निघून सगळं आवरून नाही एक गाडीमध्ये ठेवून द्यायचं आहे. बघा निघालो, लॉक वगैरे केलं सगळं. इकडे भोऱ्या पण इकडं निघाला. तर अजून साहेबांचं काय राहिलं काय माहिती. साहेब तिकडे गेले. अजून बल्ब राहिला होता तेव्हा. आणि आपल्या शेवगाला पावसाळ्यात किती फुलं आली होती. आणि आता बघा तेव्हा ज्या फाट्याला फुलं आली होती त्याला जास्त काही नाही, एकच खालच्या फाट्याला फुलं आलेत आणि वरतो एकदम टोकाला. बघा इकडे टोकाला फुलं आले. दोनच ठिकाणी, 2-3 ठिकाणी फक्त फुलं आलेत ना. त्याला पण नाही आले आणि शेतावरच्या याला पण नाही आले. काय समजत नाही, का नाही आले. वातावरणामुळे नाही आले का कसं काय माहिती. तर चला आता गाडीत बसते आणि निघायचा प्रयत्न म्हणजे काय, निघूया आता. तर हे बघा आपण इकडे आलो आहे. इकडे पाटील दादा होते खोपरीचे, त्यांच्याकडे नेहमीच यायचं, पण आता ते नाही आहेत. तर आता त्यांना एक्सपायर होऊन बरे 2-3 वर्ष झाले. तर आम्ही आता त्याच्यानंतर आलोच नाही कधी. ते ही बघा ही बोर आहे, तर ही लवकर पिकते. हे बघा थोडे थोडे पिकलेत, पण ते बघा आता कोणतरी पोर असतं तर त्याला पाठवलं असतं, वरतं चढवलं असतं. साहेब चढतील पण त्यांचे कपडे अख्खी घाण होतील. हे बघा खाली पडलेत बोरं. असे विचून ना ठेवतात ते लोक असे, पण थोडेसे खाली पडलेत, भरपूर पडलेत. नाही असं ते विचायला लागतील असे, पण पाडायला लागतीलच. विचून काय एवढी थोडीशीच आहेत. आणि खायला खूप छान लागते ही बोर. पिकलेले गळतात ते सगळे. फुटले अर्धे, हे बघा वरून पडले ना, हे बघा कसे फुटलेत. आणि फुटलेले आपल्याला नाही घ्यायचे. हे बघा इकडे, हे बघा अशी अन्नात पडून जातात ते. साहेब बसले बघा बाहेरच. त्या ताई तर घरात नाही आहेत. कोंबडी बघा इथे किती आहेत. आणि ते पण ते उलटे पेसांचे असतात ना, ती कोंबडी आहेत. ती बघा इकडे. आणि ह्या कोंबडीजवळ पण आहे, आणि तिकडे पण त्या आतमध्ये ते खांब्याजवळ तिथे पण आहे. अय्यो माझा स्काप पडला. म्याव पण आहे इकडे, कुठे गेली ती बघा. म्याव कोंबडी तिच्यावर या केली, ते जाग्यावरच उभी राहिली. आणि तिकडे डॉगी पण आहे. किती आहेत ते बघा. पूर्ण उलट्या पिसांची कोंबडे म्हणजे पिल्ले आहेत. त्याच्यातले थोडेसेच मला वाटते थोडेसेच आहेत, कमी म्हणजे असे सीधी याचे. तर हे बघा आपण आधी घरला आलोय, पार्सल घेत आहे चायनीज. कालपासून आम्ही चायनीजच खातोय. तर इथं चायनीज पॅक करून घेत आहे पार्सल. आणि आपल्याला आज बेत आहे तांचाला, तिथे कुठेतरी एका साईडला कुठेतरी मस्त होते बसू आणि थोडंसं जेवण वगैरे करू तिकडे. गाडीमध्ये आपलं कॅम्पिंगचं सामान असतं तर आपल्याला पार्सल घ्यायची गरज नसते लागली. सगळं कॅम्पिंगचं सामान सगळं
तिकडे ठाण्यालाच काढून ठेवलं आपण, त्याच्यामुळं आपल्याला पार्सल घेऊन जायला लागतं. साहेब पण आहे बघा. तर हे बघा साहेब इकडे बसले, सध्या तरी मोबाईलमध्ये बिझी आहेत. आणि त्यांनी आपल्याला इथंच सर्व केला होता. आपल्याला जायचं पार्सल घेऊन. जास्त इकडे काही भेट द्यायला दिसत नाही. बघूया इथल्या पण कसं चायनीज आहे टेस्ट करून. तर हे बघा आपण चाललो इकडे. साहेबाई वाट काढले खरं म्हणजे इकडून. तर आपण तिकडे रस्त्याला सांगणार होतो थांबवायला साहेबांना. साहेबाई इकडून काढली गाडी. आपल्याला तळ्यात जायचंय. रस्ता जरा पटकन भीती वाटते गाडीला, कुठे सायलेन्सरला वगैरे आता त्या दिवशीच करून घेतले. तर ये का आपण आलोय इकडे. घेतले बॉटल घेतली, थंडीची बॉटल नाही घेतली. ती बॉटल याच्यात टाका, ती बॉटल याच्यात टाका. बॉटल बॉटल थंडीची बॉटल घ्या. मला वाटतं बाटला घ्यायला पाहिजे होता. मग लागला तर परत परत थोडासा यायला होता. तिकडेच कुठं तरी साईडला बसायला पाहिजे होता. इकडे आहे जागा, जागा आहे का इकडे असा बोलली. तर तिकडे का नाही बसले, तर तिकडे सगळी जेंट्स मंडळी आहे, फॅमिली कोण दिसत नाही म्हणून इकडे आम्ही इकडे जागा शोधत 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 आलो. इकडे आहे सावली वगैरे आहे इकडे मस्त. आणि बघा पाणी वगैरे मस्त छान असं. तुम्हाला तिकडे पण नेईन थोड्या टायमात, सगळं फिरून येऊ तिकडे पण. आणि आता दोन त्या साईडला नाही का हो, तिकडे तिकडे त्या कोपऱ्यात बघा. इथं पण निवांत एकटाच मस्त की आहे इथं जागा आपली. आणि मॅट आपल्या गाडीमध्येच असते. तर ते बघा आता केस बांधून घेतलेत, खायचंय म्हणून. ते पूर्ण असं डोळ्यावर येतील नजारा. बघा किती एक नंबर आहे इकडं. हे बघा पूर्ण असं. आणि तिकडनं साईबाई मस्तपैकी बाटला वगैरे घेऊन आलं, पूर्ण सामान आणलं आपला. एवढं तशीच ठेवलंय. तर तुम्हाला दाखवते. आपण तर पार्सलच घेऊन आलो, पण इथं एवढा भारी वातावरण आहे. तर म्हणजे इकडं आपण लाकडं वगैरे गोळा करून, असे लाकडं गोळा करून स्वतः इथे चूल मांडून ना आपण स्वयंपाक बनवून ना खाऊ शकतो असे. तर बघा. आणि पाणी खूपच नाही 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 करता तरी खूप इकडे आतमध्ये गेलंय पूर्ण असं. तुम्हाला दाखवते खायला बसायच्या अगोदर. हे बघा इकडे जर हात पण वॉश करून येते तसं. आणि इकडे कोणी जर इकडे आलं तर शक्यता पाण्यात उतरू नका. पाण्याचा आपल्याला बिलकुलही अंदाजा नसतो. वाटताना आपल्याला थोडंसं वाटतं, पण ते खूप असा खोल असतो. हे बघा पाणी. आणि इकडे थोडंसं चिखल आहे, पाय बोटं भिजतील माझी पूर्ण. हे बघा पूर्ण असं मस्त की. तर हे थोडंसंच एक कोपरा आहे आपल्याला त्या रस्त्याच्या तिकडून दिसणारा तिकडे असं. आणि हे तिकडे भरपूर आपलं तिकडे थोड्या टायमात जाऊच आपण तिकडे. तर तुम्हाला दाखवेनच कसं आहे ते तलावाचं आहे. तर मी आता थोडंसं हात वॉश करते इथं. तर चला, साहेब तर बसले तिकडे. ते बघा आपण थोड्या टायमात जाऊच. आणि भरपूर असे येतात, पण ह्या वेळेस जास्त गर्दी नाही आहे. थोडेसेच सगळे जेंट्स मंडळी आहेत. आणि थोडंसं फोटो व्हिडिओ शूट वगैरे करूच आपण. तर चला मी आता
कॅमेरा सेट करते. हे बघा इथे पक्षी बसलाय, तो कसा पंख करून बसलाय बघा. आता हे थोडंसं सामान आहे ते ठेवून देतो आणि मग असे आपण तिकडे गेलो होतो, तिकडे चला जाऊन बघू थोडं. तिकडे मस्तपैकी नजारा खूप छान वाटतं, कारण ते तिकडे पूर्ण तळ्याचं हे येतं ना. गवता गवता तर निघाला होता तिकडे, गवत लागलं डेकोरेट टाकले. तिकडे पुढे ठेवताय. हे बघा डॉगी त्यांचं भारी आहे. हे बघा हा कांसा धरण, इथून हा कोपरा धरला तर पूर्ण धरणाचाच आहे. एक खाली फक्त इकडेशी हे आहे. पण आपण एकदा इथंच आलो होतो ना आपली आता त्या मुलांनी तिकडे तिथेच ना, त्या मुलांनी तिथे स्वयंपाक करायला लावले, तिथेच आपली पार्टी झाली ना. तर हे पूर्ण आता इथून हा पूर्ण कोपरा हा तांचा तळ्याचा आहे. तिकडे तिकडे दिसतं पॉईंटला ना, तिकडे त्या साईडला तिकडे पण पार्ट्या होतात. आणि भरपूर वर्षे तिकडे जात आलो. आपली ॲनिव्हर्सरी पार्टीची इथंच आपण ॲनिव्हर्सरी केली, पार्टी इथे मस्तपैकी. आणि इकडे बघा छोटी छोटी मुलं आंघोळी जातात. बाईक उभे राहा. चला मित्रांनो, मी आता फोटो शूट म्हणजे फोटो वगैरे काढून घेतो सर्वांचे वगैरे माझे. हां
तर चला आपले फोटो वगैरे काढून झाले फेसबुकला वगैरे टाकायला. तर जास्त काही मी काढले नाही. साईबाई कसं काढलेत काही माहिती नाही मला. पण बघा नजारा. आणि जे जे माझे सबस्क्रायबर आहे कोणाला यायचे असेल तर मला जरूर कॉन्टॅक्टमध्ये कमेंटमध्ये सांगा का आपल्याला पार्टीला यायचं आहे. जरूर इथे येऊ. एक पार्टी होईल आपली. तर बघा व्ह्यू बघा इकडं. व्ह्यू बघा किती मस्त आहे. आणि अजून तिकडे पण भरपूर व्यवस्थित सगळं आहे तिकडे त्या साईडला. अजून थोडंसं पाणी अजून खाली झालेलं नाही. आणि इथे नाही हो. तर हे बघा इथे आता त्या भाऊनी तिकडेशी ते भांडं धुतलं जेवणाचं. तर फिश बघा किती वळवालतं होतं तिथे. हे बघा. आणि मग अशी मी तिथे उभी राहिली होते एवढा मोठा मासा आला होता छोटासा. तर चला आता आपली तयारी झाली. साहेबांची तर घाई लागेल पण बघूया आता. आणि उन्हाळ्यात हे सगळं पाणी खाली झालं का तिकडे पण सगळं पूर्ण त्या साईडला पूर्ण गर्दी असते. पूर्ण भरलेलं असतं इकडे. आता 31ला तिथे जागा नव्हती जागा. आम्ही 31चं कॅन्सल केलं इकडचं आणि घरीच राहिलो. प्रतीक्षा हाडी ब्लॉग. आणि मित्रांनो हे बघा इकडे बॉटल बघा किती फोडले. त्याच्यामुळं इकडूनचे फॉरेस्ट लोक आहेत ना ते मना करतात. पार्टी आल्या तर पार्टी एन्जॉय करा, घाण करू नका. चला मित्रांनो आपलं फिरणं वगैरे झालं इकडून ना. तर आपण निघू. आपल्याला ठाण्याला जायचंय. ठाण्याला जाताना आपल्याला ट्रॉफिक नाही भेटली पाहिजे आज. परत आपली ठाण्याची गायमुखची ट्रॉफिक शायद इकडून सोडली तर आपल्याला फुल ट्रॉफिक भेटणार. त्याच्यामुळं जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं लवकरात लवकर जाऊया. आणि इकडे सगळे पार्टीवाले आहेत. तर सिंगर झालेले आहेत. आणि इकडे डीजे वगैरे फुल टाईम हे तिकडे बोलून चांगले त्यांचे सिंग. मित्रांनो बघा आपले इकडेचे भाऊबंद सगळे आहेत पार्टीला आलेले आपले गावालेच आहेत. तर त्यांचं स्वयंपाक खास करून हे चुलीवर बनवायला पाहिजे होतं. तर ते गॅस आणलंय. हे बघा त्यांचा स्वयंपाक वगैरे चालू आहे. आणि इकडेशी सगळं मस्त चिकन मटणाचा बेत सगळा मस्त चालू आहे त्यांचा. हा आणि हा ते गावठी कोंबडा पण तिकडून शिजवून ठेवलाय. चला आपण चेक करू. आपण जेवलो नसतो तर अगोदर जेवायला चालू असतो त्यांच्याकडे. तर हे बघा गावठी कोंबड्याचं पण सगळं स्वयंपाक करून घेतलेलं आहे. आणि राईस इकडं होतोय. चला चला मित्रांनो बाय बाय. बाय बाय. आणि चॅनल सबस्क्राईब करा. हे बघा चला बाय बाय. लक्षात ठेवा. तर चला मित्रांनो तिथे आपण आपल्या गावचीच मुलं आहेत सगळ्यांचं तिथे पार्टीला ते काय काय बनवलं ते दाखवलं तुम्हाला. तर आता चला निघूया. आम्हाला पण जायचं. साहेब तर गेले पुढे निघून. बघू शहापूरला फिरायचं होतं पण शक्यता कमी आहे. बहीण तर म्हणत होती शहापूरला फिर. आणि इकडे सुद्धा इकडे पण चालू आहेत त्या साईडला पार्ट्या पूर्ण. तसे तर शक्यता मी दाखवत नाही कोणाचं. पण तो एक आला तो भाऊ आला तिकडनं इकडे या म्हटलं. चला आपली गाडी आपली पार तिकडे नेऊन लावले पूर्ण. साहेब तर बघा. ओ साहेब इकडे बघा. हे बघा साहेब. साहेब काय बोलत नाही. आज साहेब बोलतील. चला साहेब काय बोलतात बघूया. पार्टी झालेली. पार्टी झालेली. आम्ही आणला होता पार्सल.
पार्सलच आणून खाल्लं पार्टी. तर या इकडे कचरा करू नका. बाटल्या फोडू नका. बिना खाण्यासाठी कोणाला अडवणूक केलेली नाही. फॉरेस्टरांचं एकच म्हणणं आहे, साफसफाई ठेवा. आपल्याला बंधन नाही कसलं इकडे पार्ट्या करण्याचं. एवढंच खाली की कचरा करू नका, बाटल्या फोडू नका. सगळं तुम्ही काय खाण्यापिण्याचं घ्याल ते एखाद्या डस्टबिन बॅगमध्ये ठेवा, किंवा दुसरी डस्टबिन बॅग नसेल तर तुम्ही जे काही आणाल पिशवी मोठी एक ठेवा, बरोबर ना. त्याच्यात कचरा भरून साईडला ठेवा. पेटवण्यासारखा असेल पेटवण्यासारखा असेल ते पेटवून टाका. एवढंच फक्त म्हणणं आहे. आणि कसं आहे, आपलं जे चांगलं पॉईंट आहेत फिरण्यासारखे ते का घाण करावे आपण, असं आहे ना. आपल्याला फिरायला पूर्ण आलं पाहिजे आपण. तर चला आता गाडीजवळ आलो, चला बसू गाडीमध्ये आणि रवाना ठाण्याला. ठाण्याला रवाना हो. कारण तर भरपूर उशीर झाला. सकाळीच निघालं होतं. बहिणीला बोलवलं तर ती आली नाही. साहेब म्हणत होते तिला फोन कर, पण कशाला उगाच तिला फोन करू, मग तिला फोन नाही केलं. आणि पूर्ण गाडीमध्ये बोरांचं वास सुटले. ते बोराचं वास मग मळत. आणि ते आता मी व्हिडिओ मध्ये घेतले ते सगळ्या गावालेच. टारपूर, मोहिली, भावशाचा नव्हता कोण. इकडं आडगाव, शापूर असेच होते सगळे. तर चला निघूया आता. आता आपल्याला किती ट्रॉफिक नाही भेटली तर आपण लवकरात लवकर जाऊ, दिवस उजेडीत मागच्यासारखी. आणि दीदीने पण हेअरकट करून आले. तर बघूया कशी काय केले ती. व्हिडिओमध्ये तर दाखवले, तुम्हाला पण दाखवेन कशी दिसते माझी दीदी. तर चला आता निघालो. आता हे बघा, आपण सगळा रस्ता व्यवस्थित हे करून आलो. आणि मानकोलीपासून ठाणा इकडं खाडीचा ब्रिज. हे बघा फुल ट्रॉफिक. तुम्हाला दुपारीच म्हटलं आपल्याला लवकर जायला लागेल, नाहीतर आपल्याला ट्रॉफिकचा सामना करावा लागतो दर वेळेला. असं कुठलं एकही दिवस नाही का आम्ही बिना ट्रॉफिकचे सरळ निघून गेलो का हो. इकडे बघा कधीच नाही. आज ट्रॉफिक आता पूर्ण ते याच्या पण आपला जुना टोल नाका होता तिथपर्यंत ट्रॉफिक राहणारच आहे, किंवा तिकडे आपला माजिवडा ब्रिजपर्यंत. याच्यासाठी लवकर यायला लागते घाई करत. किती लवकर आलं तरी हीच परिस्थिती आहे इकडनं तिकडनं. आता आम्ही किती लवकरच तिकडनं निघालो, जेवण केलं, थोडंसं फक्त फिरलो, तिथे फोटो काढले थोडंसे आणि लगेच निघालो आम्ही. तरी पण बघा लवकरच दिवस उजाडी गेले का मग बरं पडेल. कारण तर साहेबांना पण उद्या कामाला जायचं आहे, पोरांना पण कामाला जायचं आहे. आणि इकडे समोरून तो डोंगर बघा. आता या ट्रॉफिकमधून आपण किती वाजता निघतो माहिती नाही. चला 5 वाजले तिकडे, एवढी घाई करून सुद्धा 5 वाजले. किती वाजतात काय माहिती, 5:30 होतात का 6 वाजतात काय माहिती घरी. हळूहळू तशी थोडी चालते. हे बघा एकदा तर आम्ही पूर्ण 2-3 तास मानकोलीमध्ये अडकलो होतो. नाही एकदा शापूरला अडकलो होतो आम्ही. कारण शापूरला आपल्याला किती आपण जागेवरच अर्धा 1 तास थांबलो होतो ना. हे बघा इकडून दाखवते.
मित्रांनो गेले 6 वाजले. येता येता घरी आपल्याला मालकोलीपासून तर ठाण्यापर्यंत ट्रॉफिक भेटली, तर त्याच्यातच आपला टाईम गेला. आता पोहोचले घरी इकडे. चला मित्रांनो, इथंच माझी व्हिडिओ स्टॉप करते. तर आवडली तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.